2 मोती गळाले, लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्द किती गेली याची गिनतीच झाली नाही, असं वर्णन ज्या युद्धाचं केलं जातं ते युद्ध म्हणजे पानिपतची लढाई. पानिपतच्या लढाईला आज 264 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं जर आपण बघितलं तर हरियाणा राज्यातील पानिपतमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी पानिपतमध्ये येणार आहेत. आयोजक प्रदीप पाटील आहेत माझ्यासोबत. प्रदीपजी, पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री पानिपतमध्ये येतात. कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे आणि कसं असेल ही कार्यक्रमाची सगळी तयारी? यापूर्वी यशवंतराव चव्हाणजी जेव्हा काश्मीर दौऱ्यावर होते तेव्हा जाताना पानिपतवरून जाताना त्यांना समजलं की या पानिपतच्या युद्धातच वीर मराठ्यांनी मरण पत्करलं होतं. त्यावेळी लोकांनी सांगितलेले आहे की यशवंतराव चव्हाणांच्या डोळ्यातून इथं अश्रू आले होते. त्याच्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच सदाशिवराव भाऊ नंतर देवाभाऊ या पानिपतच्या भूमीवर येत आहेत. आणि जे सदाशिवराव भाऊंच्या बरोबर घडलं ती पुनरावृत्ती देवाभाऊंच्या बरोबर होणार नाही, कारण तेच देशाला परत एकदा मराठ्यांचं नेतृत्व म्हणून देवाभाऊ गवतील. या युद्धाला 264 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 264 वर्षानंतरही आज या पानिपतच्या भूमीवर तुम्ही बघितलं आसपासच्या गावात 138 गावात रोड मराठा समाज म्हणून आहे, तो या युद्धात वाचलेली लोक आहेत. जवळजवळ 7 ते 8 लाख लोक आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणातून आणि हरियाणाच्या वेगळ्या ठिकाणातून, दिल्लीतून, गुडगाव असेल, चंदीगड, अमृतसर असेल, तिथून ही लोक आपल्या श्रद्धेनं इथं येत असतात आणि आपल्या या युद्धात वीर मरणाऱ्या पूर्वजांना आदरांजली देतात. यातला प्रमुख मुद्दा जर आपण बघायला गेलो तर 10-12 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे, पण दरवर्षीप्रमाणे मिरवणूक देखील काढली जाणार आहे. ते स्वरूप कसं असणार आहे? भव्य दिव्य तयारी झालेली आहे, तर म्हणून हा प्रश्न. तुम्ही तयारीचा जायजा घेतला, बघितली. या युद्धात वीरमरण आलेले आमचे माजी शिंदे, दत्ताजी शिंदेंच्यामुळे युद्ध झालं. सदाशिवराव पेशवे असतील, विश्वासराव असतील आणि मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा घेऊन आम्ही ही मिरवणूक सुरू करतो. इवराखडी च्या चौकातून ही 2 किलोमीटर ही मिरवणूक चालते. शिवाजी महाराजांचा जयघोष, या युद्धात वीरमरण आलेल्या सर्वांचा जयघोष करून आम्ही इथं या स्मारकाजवळ येतो. त्याच्यानंतर या स्मारकाला जे प्रमुख पाहुणे असतील 11:30 वाजता ते येतील आणि कार्यक्रमाची सुरुवात होईल. सर्वप्रथम हे पुष्पार्पण करतील आणि त्याच्यानंतर इथं हवन होईल, यज्ञ होईल आणि कार्यक्रमाची सुरुवात होईल. तुम्ही आता स्मारकाबद्दल बोललात. मागच्या काही वर्षांपासून तुमची या परिसरात म्हणजे जे शौर्य स्मारक परिसर आहे किंवा ही आपली सगळ्यांची जागा महत्त्वाची म्हणून आपण त्याकडे बघतो. यासाठी निधी तुम्ही मागितलेला आहे आणि त्या निधीचा प्रमुख मुद्दा जर सांगायला गेलं तर सुशोभीकरण आणि इतर गोष्टींसाठी मागितलेला आहे. त्याची सध्याची परिस्थिती काय? तुम्हाला किती निधी लागेल? हा जो परिसर आहे तो आता सध्याचा 8 एकराच्या आसपासचा परिसर आहे. आम्ही शौर्य स्मारक समितीतर्फे गेल्या वर्षी ज्योतिराज सिंधियाजी आले होते. त्यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकार आणि हरियाणा सरकारला आजूबाजूच्या क्षेत्रातील 10 एकर जमीन या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी मागितलेली आहे. इंडियन ऑइलने 20 करोड रुपये CSR फंडातून सँक्शन केलेले आहेत या सुशोभीकरणासाठी. याच्यामध्ये लाईव्ह म्युझिक शो असेल, वेगवेगळे शो असतील, या अमरज्योती जळणारी असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. CSR फंडातून जमीन घेता येत नाही, फक्त मुद्दा आहे तो जमिनीचा. आणि मला वाटतं आज देवाभाऊ हा मुद्दा संपूनच जातील आणि आमच्या या स्मारकासाठी अजून एक अतिरिक्त 10 एकर जमीन शेतकऱ्यांच्याकडून शेतकरीही बाजार किमतीत द्यायला तयार आहेत आणि ते द्यायला तयार होतील. निश्चितच हे प्रदीप पाटील होते आयोजक आणि त्यांनी सांगितलेलं आहे की निधी जो आहे तो देवेंद्र फडणवीस देतील अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे जो महत्त्वाचा मुद्दा होता तो देखील लवकर सुटेल अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते. प्रामुख्याने जर सांगायला झालं तर हे काला आम स्मारक आहे. या स्मारकाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर ज्यावेळी मराठ्यांचं युद्ध झालेलं होतं त्या युद्धामध्ये मराठ्यांचं इतकं रक्त सांडलेलं होतं की या ठिकाणी असणारा एक आंबा होता, ह्याला काला आंब परिसर म्हणतात आणि त्या आंब्याला देखील पुढचे कैक वर्ष काळे आंबे जे आहेत ते लागत होते. आपण बघू शकतो हा तो त्या आंब्याचा झाड आहे आणि याच आंब्याला पुढचे कैक वर्ष काळे आंबे येत होते. म्हणजे इतकं रक्त जे आहे ते या ठिकाणी सांडलेलं होतं असं बघायला मिळतं. आणि कालाम परिसरामधनं या आज होणाऱ्या कार्यक्रमाची सगळी माहिती आयोजक प्रदीप पाटील यांनी आपल्याशी बोलताना दिलेली असतानाच जो महत्त्वाचा मुद्दा स्मारकाचा आणि इतर निधीचा होता तो देखील देवेंद्र फडणवीस आज निकाली लावतील अशी अपेक्षा आणि असा विश्वास प्रदीप पाटील यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, पानिपत, हरियाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला
लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.